आज नामांकन के अंतिम दिन बड़ी संख्या में कांग्रेस के उम्मीदवारों को पार्टी का एबी फॉर्म सांसद प्रतिभा धानोरकर के कार्यालय से दिया गया। इस मौके पर कांग्रेस के अन्य पदाधिकारी भी मौजूद थे। वहीं इस मनपा के चुनाव के संदर्भ में पत्रकारों के सवालों का जवाब सांसद प्रतिभा धानोरकर ने खुलकर दिया। मनपा चुनाव के संबंध में सांसद प्रतिभा धानोरकर ने आज मीडिया प्रतिनिधियों से बातचीत की। वहीं जब मीडिया प्रतिनिधियों ने उम्मीदवारों की सूची में पुराने चेहरों को तवज्जो न देने के संबंध में सवाल किया, साथ ही गठबंधन को लेकर भी मीडिया प्रतिनिधियों ने उनसे सवाल पूछा। इसके साथ ही भाजपा नेताओं के बीच चल रहे विवाद से कांग्रेस को इस चुनाव का फायदा मिलेगा क्या, ऐसे अनेक सवाल पत्रकारों द्वारा पूछे गए। तो आइए सुनते हैं इन सवालों के जवाब में सांसद प्रतिभा धानोरकर ने विस्तार पूर्वक क्या कहा। तोच प्रश्न नाही, आपण बघितलं असेल की एकंदरीत पॅनल तयार करत असताना शहराचा कुठलेही जुने चेहरे कापले नाही आणि जुने चेहरे कापाचा जिथं विषय आहे, जसा प्रभाग 8चा विषय आला तिथं पप्पूभाऊ देशमुख यांच्यासोबत आम्ही लढत आहोत। तर एक जागा अजय बलकीची दिली आणि बाकीच्या 3 जागा या पप्पू देशमुखसाठी सोडल्या आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की आपला याचा विषय आला की एकुरीमध्ये देखील आपण बघत आहात की एकुरीमध्ये देखील प्रवीण भाऊ पडवेकर यांनी तिकीट मागितलं होतं आणि प्रवीण पडवेकर यांनी विधानसभा लढवली। या ठिकाणी सगळे म्हणजे आजी माजी अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे सगळे उभे राहत आहे आणि त्याच्यामुळे सगळे जर का उभे राहाल तर शहरातली यंत्रणा राबवत असताना मला देखील हँडची गरज आहे। प्रवीण भाऊने विधानसभा लढवला आणि लढवल्यामुळे पूर्ण शहराचा अभ्यास त्यांना आहे आणि मला देखील कुठेतरी शहरात त्यांची मदत लागेल। त्याच्यामुळे आणि नवीन चेहरा म्हणून राहुल भोटीकर या ठिकाणी आला। राहुल भोटीकरचं पक्षाला चांगली मदत होईल, पक्षाच्या बांधणीत चांगली मदत होईल आणि एक नवीन चेहरा म्हणून लोक देखील त्याला ॲक्सेप्ट करेल। त्याच्यामुळे कुठेही जुन्यांना डावलण्यात आलं किंवा नवीनला संधी देण्यात आली असं अजिबात झालेलं नाही। सगळ्यांना सामावून या ठिकाणी तिकिटा वाटप या करण्यात आलं। नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही एकत्रितपणे प्रचार केला आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला जिल्ह्यामध्ये, पण त्याच्यानंतर मग श्रेयवादाचे मुद्दे काही समोर आले होते। या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, तीच एकी बघायला मिळेल की पुन्हा मग काही वेगळं? नक्कीच या ठिकाणी देखील ही महापालिकेची निवडणूक लढवत असताना आमचे राज्याचे नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार असतील, आमचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे असतील, शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ लांबे असतील किंवा खासदार म्हणून मी स्वतः असतील, ज्या पद्धतीने आम्ही एकत्र राहून सगळ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या त्याच पद्धतीची निवडणूक ही महापालिकेची देखील लढवू आणि आम्ही सगळेजण सोबत राहूनच हा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करू। एकीकडे तुमची सगळी प्रोसेस उमेदवारी वाटपाची ही शांततेत पार पडत असताना दुसरीकडे मात्र भाजपमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती बघायला मिळाली आज सकाळपासूनच। कोणी निरीक्षकांच्या गळ्यासमोर जाऊन उभे झाले, तर कोणी अंगावर चालून आले, कोणी संताप व्यक्त केला आणि 20 गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे। काय सांगाल त्या प्रकाराबद्दल? नक्की आपण बघितलं असेल की सगळ्या ठिकाणी तिकिटा वाटप करत असताना गोंधळ हा होत असतो, पण या ठिकाणी असल्या पद्धतीचा गोंधळ हा काँग्रेसमध्ये अजिबात झालेला नाही। या ठिकाणी आमचे बी फॉर्म जे आहे ते महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय वसंतराव कुर्के साहेब यांच्याकडे पाठवण्यात आले। ते समन्वयक म्हणून या ठिकाणी होते, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी होते, शहराचे अध्यक्ष आणि मी खासदार म्हणून विजयभाऊ देखील या ठिकाणी चंद्रपुरात आहे। त्याच्यामुळे कसलाही गोंधळ या ठिकाणी झाला नाही आणि आमच्या दोघांच्या कन्सिडरनं जे जे उमेदवार फायनल झाले ते उमेदवार फायनल करून एक लिस्ट तयार करण्यात आली। त्या लिस्टवरती दोन्ही म्हणजे विजयभाऊची आणि माझी देखील सही घेऊन ते प्रांताध्यक्षाला पाठवण्यात आली आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी एबी फॉर्म आले। त्याच्यामुळे कुठला गोंधळ व्हायचा किंवा भांडण व्हायचा विषय या ठिकाणी काँग्रेस पक्षात अजिबात उद्भवलेला नाही। समविचारी पक्षांना सोबत काय घेतलं? समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेना उभाटाशी पण चर्चा केली, त्याच्यानंतर राष्ट्रवादीशी पण चर्चा झाली। पण आपण बघितलं असेल की एका प्रभागात जवळपास 20-20, 25-25 लोकांनी उमेदवारी फॉर्म या ठिकाणी भरले होते आणि ज्या ठिकाणी आपले सिटिंग मेंबर आहेत त्याच ठिकाणी समविचारी पक्षांनी उमेदवारीची डिमांड केली। त्याच्यामुळे त्या उमेदवारा आम्ही काही ठिकाणी देऊ शकलो नाही, तरी पण पप्पूभाऊ देशमुख असतील किंवा चौधरी सर असतील यांनाही सोबत घेऊन आणि त्याच्यानंतर खोब्रागडे गट असतील किंवा वंचितलाही सोबत घेण्याचा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला, पण शेवट आम्हाला न सांगता आमच्याकडे आले, चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी उभाटाशी जाऊन युती केली। त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सोबत घ्यायचं नव्हतं असा विषय अजिबात नव्हता। महाविकास आघाडीतले जे जे घटक पक्ष होते त्यांना सगळ्यांना आम्हाला सोबतच घेऊन चालायचं होतं, पण त्यांनी कुठेतरी आपली वेगळी चूल मांडून या ठिकाणी ही निवडणूक ते लढवत असल्यामुळे आम्हाला ही स्वतंत्र लढवण्याचा नारा या ठिकाणी द्यावा लागला। सध्या 2 वारांमध्ये प्रचंड खडाजंगी सुरू आहे, मुनगंटीवार आणि जोरगेवार। या वादाचा कसा फायदा तुम्हाला होऊ शकतो? नक्कीच ज्या पद्धतीनं या वादामुळे नगरपालिकेत सगळं भाजपाचं
कशा पद्धतीनं पिछेहाट झाली हे आपण पाहिलं असेल. तोच विषय परत या महानगरपालिकेत आला. पण कितीही दोन्ही वारामध्ये आपापसात भांडणं जरी असले तरी शेवटी तो भाजप पक्ष आहे. त्यांना एकत्रित कसं बसवायचं, एकत्रित काम कसं करायचं हे त्यांच्या नेत्यांना माहीत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व कोणाकडे आहे, कोणाकडे निवडणुकीची धुरा राहील याच्यापेक्षा धुरा कोणाकडेही असो, नेतृत्व कोणाकडे असो, पण काँग्रेसचा विजय मात्र या ठिकाणी कोणी थांबवू शकत नाही. काँग्रेस 100% या ठिकाणी विजयी होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ही महानगरपालिकेची निवडणूक लढवेल. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।